अमरावती जिल्ह्यातल्या रोहनखेड या गावातून पेढी बॅरेजचे काम गेल्या 7 वर्षांपासून सुरू आहे, परंतु या गावाचे पुनर्वसन झाले नाही। पर्वतापूर रोहनखेडचे 650 घरांचा विषय निकाली व्हायचा आहे, तर 150 घरे दोनद यांचे नांदगाव येथे पुनर्वसन होणे बाकी आहे। टेंभा गावचे अंदाजे 200 घरांचे पुनर्वसन करणे क्रमप्राप्त असून मौजा टेंभा गावाची 75% जमीन प्रकल्पामध्ये गेली आहे। ज्या गावची जमीन 75% प्रकल्पामध्ये गेली आहे त्या गावाचे पुनर्वसन आधी केले पाहिजे, परंतु संबंधित विभागाकडून सर्व नियम धाब्यावर बसवून काम सुरू करण्यात आले आहे। हे विशेष रोहनखेड पर्वतापूरचे पुनर्वसन झालेले नाही, अद्यापही जागा देण्यात आली नाही, तसेच एकमुस्त रकमेची मागणी करण्यात आलेली आहे। या प्रकल्पाची किंमत 369 कोटी रुपये असताना त्यापैकी 187 कोटीचे कॉन्क्रीटिंग आहे। टेंभा, पर्वतापूर, रोहनखेड आणि दोनद यांची 274 हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रामध्ये आहे आणि संबंधित विभागाच्या एजन्सीने काम सुरू केले आहे। जेथे बांधकाम सुरू आहे तेथील गाळ 1 किलोमीटर दूर टाकावा असे असताना गावाजवळच गाळ टाकण्यात येत आहे। हे सर्व संबंधित विभागाकडून सुरू आहे। या सर्व बाबींची पडताळणी करावी आणि जोपर्यंत दोन्ही गावांचे पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत हे काम सुरू करू नये अशी या भागातील गावकऱ्यांची भूमिका आहे। त्यामुळे गावकरी व शेतकऱ्यांचा रोष बघता अनेक महिला व पुरुष, वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने प्रकल्पावर धडकले होते। आधी पुनर्वसन मग धरण अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।